बांधवाले लक्ष्मणजी यांना मी 125 मिनिटांसाठी अनुभव करून करण्यासाठी हा तर मित्र मी लक्षात घेऊन आहे. आज काही दारू पिलो नाही म्हणून आनंदी आणि सुखी जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहे. माझे दारुडे पण तुमच्या आमचं सारखंच होतं. दारूची समस्या घेऊनच मी अल्कोहोलिकमध्ये 2014मध्ये आलो होतो. आणि त्या आधीची माझी थोडी पार्श्वभूमी, माझी आत्या सतत बिमार राहत होती आणि ती बिमार राहत असताना आणि माझा भाऊ जो आसोबाऊ होता तो शेतात जात होता. म्हणजे अमरावतीपासून 50 किलोमीटर अंतरावर तो शेतावर जात होता आणि तो मला वारंवार फोन करत होता. माझा मुलगा डॉक्टर असल्यामुळं की लक्ष्मण, आईची तब्येत खराब झाली आहे, तू तुझ्या मुलाला घेऊन जा आणि बघून घे काय आहे तर. आणि मी माझ्या मुलाला घेऊन त्या दिवशी गेलो आणि त्या दिवशी गेल्यानंतर मुलाला तिला तपासलं आणि तपासल्यानंतर मुलाने एकच सांगितलं की पप्पा म्हणे हिला दवाखान्यात भरती करून द्या म्हणे, कारण ही आता सिरियस आहे म्हणे, आता हिचं काही सांगता येत नाही. आणि मग ती माझ्यावर जबाबदारी वाढली आणि मी तिला ॲम्ब्युलन्स बोलावून दवाखान्यात भरती केलं, ICU भरती केलं. आणि मग माझा आजोभाऊ शेतावरून आला आणि माझे बाकीचे लग्नसुद्धा होते. मग रात्रीला काय झालं की आम्ही दोघंच तिथे थांबलो आणि तिथे थांबल्यानंतर तो 31 डिसेंबरला आणि मग माझा आजोबा मला म्हणाला, काय म्हणाले का म्हणे, आई बिमार आहे म्हणे, खूप दुःख झालं म्हणे. दुःख तर मलाही झालं होतं, माझी आत्या होती, त्याची आई होती, पण मी अशी साठवणा त्याला देऊन राहिलो होतो की मला फारच जास्त दुःख झालं. जरी त्याची आई असेल पण माझी आत्या असल्यामुळं मला जास्त दुःख झालं. आणि त्यानंतर मग त्यानं एकच म्हटलं, आता कसं म्हणे, माझ्या तू कशाला चिंता करतो, आपलं 31 डिसेंबरचं कसं, परिस्थिती काय, वास्तव्य काय, भान नाही आम्हाला. परिस्थितीचं भान नाही, वास्तव्याचं भान नाही. ती ICU भरती, आमचे विचार बघा का 31 डिसेंबर कसा साजरा करायचा. आणि माझे वाक्य काय की तू कशाला चिंता करतो, मी आहे ना. आणि मग मी 2 पावट्या आणल्या आणि CC कॅमेरा तिथं, CC कॅमेऱ्यामध्ये अंगावर घोंगडं घेऊन आम्ही 31 डिसेंबर साजरा केला. म्हणजे दारुड्यातून वर्ण दारुड्या किती म्हणजे खालच्या स्थितीला गेलेला असतो. त्यानंतर मग 1 जानेवारीला ती वाढली. मग तर आमच्या म्हणजे एक डोंगरच कोसळला आणि त्यानंतर मग जे दान सुटे गेला, मयत आला दारू, राख फिरवाले दारू, घास आले दारू, दारू दारू दारू, मंगल कार्याला ठरवायचं तर दारू, दारूशिवाय कुठलंही काम नाही. आणि मग शेवटचा दिवस, अंतिम दिवस, आमच्याकडे गोड जेवण करतात. बाहेरचे 4 पाहुणे येऊन जे तेरवीला आले असतात, 10व्याला आले असतात, ते गोड जेवण करतात. आणि गोड जेवणाच्या दिवशी मग ते पैसे गोळा करतात आणि त्या पैसे गोळा केलेल्या पैशातून सुद्धा आम्ही 2 बंपर दारू आणून कूलरमध्ये आणून ठेवून दिले. त्याला इशारा करून टाकला, कूलरमध्ये ठेवली आहे, पाणी ठेवलं आहे. एक माझा आजोभाऊ, मी आणि माझा भाचा, 3घही दारू घे. कोण किती पेला कोणालाच पता लागला नाही. आणि मग असा दांगलो घालण्यात आला का ते गोड जेवण जे होतं त्या गोड जेवणाची माती झाली. आणि जे आलेले पाहुणे बिना जेवणाचेच परत गेले. त्यांनी एकच शब्द वापरला आमच्या जवळला की तुमचे थाळे इतके बेवडे आहे ते आम्हाला माहीत होतं म्हणे,
जर माहीत असतं तर आम्ही गोड जेवणाचा कार्यक्रमच केला नसता. आणि एवढंही होऊन सुद्धा माझ्यासारखा बेशरम दारुड्या संध्याकाळी जाऊन 2 पावट्या खिशात दळून एक त्याला दिली आणि एक मी केलं आणि ते जेवण स्वस्त केलं. मग दुसऱ्या दिवशी 7-8 दिवसानं माझ्या गावानं मला बोलावलं, लक्ष्मण म्हणे तू रात्री इकडे झोपायला ये. आणि मी रात्री तिथे झोपायला गेलो. आजोबाला विचारलं, काय रे म्हटलं, काय आहे रे म्हटलं बंदोबस्त. आता तुझा आणि माझा बंदोबस्त म्हणे झालेल्यासारखाच आहे म्हणे, तुला रात्रभरात सकाळी माहीत पडत म्हणे. आणि सकाळी बघतो तर 2 बांधव वरांड्यात बसले होते. आणि वरांड्यात बसल्यानंतर त्यांनी मला एकच विचारलं, बाबा रे तुला दारूची समस्या आहे काय. माझा आजोबाही बसला होता, मी होतो. आणि त्याला एकच उत्तर दिलं, आम्हाला दारूची समस्या अजिबात नाही, आम्ही दारुड्याच्या मौती सुद्धा जात नसतो. त्याने एकच त्याचं उत्तर दिलं त्या बांधवांना. बांधवा म्हणे खरी समस्या तुझी हेच आहे म्हणे, तुला दारूची समस्या नाही. पण मला दारूची समस्या होती. मी अल्कोहोलिकांच्या मिटिंगला गेलो, मला सुद्धा तुझ्यासारखा असा संदेश मिळाला होता. मी सुद्धा गेलो. आज 7 वर्षापासून दारूपासून दूर आहे, एक म्हणे 13 वर्षापासून दारूपासून दूर आहे. आणि मी सुद्धा 11 महिन्याची PhD केली होती आणि 11 महिन्यानंतर बाहेर गावी जाऊन शेण खाल्लं होतं. हा माझा अनुभव होता. आणि त्यांनी एकच सांगितलं, आम्ही मिटिंगला गेलो, आमच्यावर परमेश्वराची कृपा झाली. जसं परमेश्वराचं त्यांनी नाव घेतलं तसंच माझी तळपायाची मस्तकात गेली. आणि मी एकच त्यांना म्हटलं की परमेश्वर जो शब्द वापरला तुम्ही, कदाचित परमेश्वराची कृपा तुमच्यावर होऊ शकते, परमेश्वराची कृपा माझ्यावर होऊ शकत नाही. परमेश्वर माझ्यासाठी कष्टाळू आहे, कनवाळू नाही. कदाचित परमेश्वर असेल तो माझ्यासाठी नाही आहे, तुमच्यासाठी असेल. जर तुमचा परमेश्वर जो आहे, परमेश्वर दारू सोडत असेल तर तुमचं आमचं काही जमणार. तर त्यांनी एकच मला सांगितलं, बाबा म्हणे इतका का म्हणे तू परमेश्वराबद्दल इतके वाईट विचार का आहे तुझे. तर मी त्यांना एकच सांगितलं की परमेश्वराबद्दल माझे विचार चांगले होते. आईनं जर मला सांगितलं की देवापाशी जीवा लाव लक्ष्मण, आईचं आज्ञाधारक बाळ 17 कामं सोडून मी आईचं म्हणणं ऐकत होतो, देवापाशी दिवा लावत होतो. त्यानंतर आईनं जर सांगितलं का मंदिरात जाय, घंटी वाजव, शनिवारी पूजा करत आहे, सर्व मी ऐकतो. आमचं घरानं धार्मिक होतं, आमच्या संस्कार चांगले रुजवले गेले होते. आणि एक भीतीसुद्धा आईनं माझ्या मनात टाकली होती की लक्ष्मण म्हणे आपण कुठलंही काम करायला जायचं असेल तर परमेश्वराला म्हणजे मंदिरात जाऊन देवाला आवर्जून सांगायचं की मी अशा अशा कामी चाललो, ते काम फते होऊ दे. ते काम जर फते झालं तर तुला मी फलानं देईन, पित्तानं देईन, म्हणजे आश्वासन देत होतो मी. आणि माझं काम सक्सेस होत होतं. मी जेव्हा 4थ्या वर्गात देवाला आवर्जून सांगितलं होतं की माझी परीक्षा आहे, मला पास होऊ दे. मी पास झालो. माझी श्रद्धा दृढ झाली परमेश्वरावर. परमेश्वराचे माझे नाते जे होते दृढ नाते होते. कालांतराने मला ती सवय पडली होती, परमेश्वराला मी सांगावं, त्यानं माझं ऐकावं आणि माझं काम फतेवावं. दृढ विश्वास होता माझा. जेव्हा मी 10व्या वर्गात गेलो, 10व्या वर्गात गेलो, बोर्डाची परीक्षा होती, तेव्हाही मी परमेश्वराला
देवळात जाऊन तेच सांगितलं की परमेश्वरा, माझा अभ्यास झाला नाही, तू माझ्याकडे लक्ष दे. आज बोर्डाची परीक्षा आहे, आज माझा इंग्लिशचा पेपर आहे, माझ्या काफ्या चांगल्या चालू दे, समोरच्या मुलाचं मला चांगलं दिसू दे लिहिलेलं, मी फर्स्ट क्लासमध्ये पास झालो पाहिजे, ही माझी परमेश्वराला कडून अपेक्षा. आणि पास झाल्यानंतर मी तुला फलानं देईल. म्हणजे जशा अपेक्षा माझ्या होत्या तसंच मी आश्वासन देत होतो परमेश्वराला. लहान मोठं आश्वासन, मोठी अपेक्षा असेल मोठं आश्वासन, लहान अपेक्षा असेल लहान आश्वासन. पण नेमकं काय झालं? बोर्डाची धाड त्या दिवशी पडाव. माझा इंग्लिशचा पेपर खराब झाला, मी 9व्या वर्गात नापास झालो. याला जबाबदार कोण? तर माझा परमेश्वर. ज्या परमेश्वरावर माझी जेवढी दृढ श्रद्धा होती, आता तिथं माझं बैठलं. परमेश्वराचं आणि माझं नातं आता बिघडलं, कट्टी झाली. परमेश्वर नाही, परमेश्वर असता तर कदाचित ती दहाची आहे बोर्डाची दुसऱ्या सेंटरवर गेली असते, माझ्या सेंटरवर नसती आली. मी फर्स्ट क्लासमध्ये पास झालो होतो काप्या करू. पण थर्ड क्लासमध्ये पास झालो. त्याच्यानंतर 4 सप्लिमेंटरी दिल्या मी. थर्ड क्लासमध्ये पास झालो आणि मला नोकरी कुठली लागली माहिती? थर्ड क्लास ठिकाणी, ज्या ठिकाणी कोणी जात नाही, 40 किलोमीटर पैदल चालतं, घनघाट जंगल, अशा जंगलाच्या ठिकाणी नोकरी, जिथं कोणी जाणारं नव्हतं तिथं मला नोकरी लागली. आणि त्या ठिकाणी मी नोकरीला गेलो आणि तिथंसुद्धा मी उपधंदे केले आणि मी दारुड्या बनलो. 40 किलोमीटर पैदल चालण्यासाठी पहिली दारू माझ्या हातात आली. दारू तर माझ्या हातात 10व्या वर्गातच आली होती, दारू चकली होती मी, पण दारुड्या बनलो नव्हतो. जेव्हा 10व्यावर जे मला नोकरी लागली, 40 किलोमीटरचं पहिलं अंतर काढलं, ते दारू पिऊनच अंतर कापलं. आणि त्या गावातसुद्धा गेलो, तिथे सुद्धा दारू दारू दारू. सकाळचे सारे कार्यक्रम नदीवर जाऊन आटवा लागत होते आणि डोक्यावर पाणी घेऊन यावं लागत होतं पिण्यासाठी. अशा ठिकाणी याला जबाबदार कोण? हा माझा परमेश्वर. यानेच मला हा अशा मुसीबतमध्ये टाकलं. कदाचित मी त्यावेळेस फर्स्ट क्लासमध्ये पास झालो होतो तर चांगली नोकरी मिळाली असती आणि परमेश्वराचे माझे नाते घट्ट राहिले असते. तर त्या बांधवाला मी हे माझं घरानं सांगून राहिलो. वा, परमेश्वर स्वरूपात ते बांधव माझा दरवाजा ठोकून राहिले, माझ्या दरवाज्यात आले, परमेश्वराचा संदेश घेऊन आले. याचा संदेश म्हणजे परमेश्वराचा संदेश. आणि मी त्याला बाहेरच हाकलून राहिलो, माझ्या घरानं सांगून राहिलो. मी परमेश्वराला ओळखू नाही शकलो, कारण परमेश्वर माझ्या आतमध्ये होता. त्याच्यावर गदळमाती पडली होती, ऐश्वरामाची. परमेश्वराला मी अजिबात ओळखू शकलो नाही त्यावेळेस. पण कालांतराने त्यांनी मला एकच सांगितलं की तुझा जो परमेश्वर आहे म्हणे, तू ज्या परमेश्वराला मानतो, ज्या परमेश्वराबद्दल तुझं मन जे आहे कष्टाळू परमेश्वर म्हणून राहिला, तू कनवाळू नाही आहे, ती संकल्पना तू आता बाजूला ठेव आणि आमच्यासोबत ये, आमच्यावर विश्वास कर. तुझा प्रॉब्लेम काय म्हणजे दारू थांबली म्हणजे तुझा विश्वास बसल ना की परमेश्वर अल्कोहोलिकमध्ये आहे. मग ती कुठली संकल्पना असो, तुझी संकल्पना बाजूला ठेव आणि आमची ये मध्ये आल्यानंतरची संकल्पना तुला मानतो. बोलो ठीक आहे, चलेंगे, देख लेंगे. दारू थांबली तर थांबले, नाही थांबलीत नाही थांबले. पुन्हा आपलं चालूच आहे रोजचं उठ चंदा वय चंदा. तर त्या बांधवावर मी विश्वास केला. अल्कोहोलिकांच्या मीटिंगला आलो. मला एक समजला आजार आहे, आजाराच्या अंतर्गत मी दारू पित होतो. आणि त्यानंतर त्यांनी मला एकच सांगितलं
का तुला इथं स्वतःला स्वतः दारुड्या मान्य करावं लागल, तुला दारूची समस्या आहे मान्य करावं लागल, तुला हातपलता स्वीकारावं लागल, शरणागती पत्करावं लागल. तेव्हाच ईश्वर कृपेची कृती तुझ्यावर कार्य करत. म्हणजे परमेश्वराचं जे आहे अल्कोहोलिक ॲडिक्टमध्ये परमेश्वराशिवाय दुसरं काही कार्य चालू शकत नाही. जोपर्यंत मी परमेश्वराला मानणार नाही तोपर्यंत माझी दारू एकट्याच्या बलबुच्यावर थांबू शकत नाही. हे इथं मला सिद्ध झालं. आणि काही ठराविक मीटिंगमध्ये हे जेव्हा मी मान्य करायला सुरुवात केली, पण एकाएकी मान्य होत नाही. माझ्या ज्या नैसर्गिक प्रवृत्त्या ज्या आहेत मला ओरडून ओरडून सांगतात की लक्ष्मण अजून तू हारला नाही आहे. हे लोक हारलेले आहे, अल्कोहोलिकांमध्ये आले, तू अजून जिंकू शकतो. एवढ्या लवकर पराभव मान्य करू नको. अजून जिंकू शकतो, अजून लढू शकतो. पण माझ्या लक्षात आलं की लक्ष्मण आता भरपूर फाटली आहे तुझी, आता तुला मान्य करावंच लागल. या तुझ्या नैसर्गिक प्रवृत्त्यामुळे तू दारुड्या झाला, अतिरेक केला त्या प्रवृत्त्याचा, आज तू दारुड्या बनला, तुला हे मान्य करावंच लागल. आणि मी सुद्धा मान्य करायला लागलो. आणि जेव्हा मी मान्य केलं, दारूपासून दूर राहायला लागलो, तर माझ्या कुठेतरी एक लक्षात आलं का मी गाणगापूर केलं, पंढरपूर केलं, चंदनपूर केलं, सर्व काही केलं, पण माझी दारू थांबली नव्हती. आणि माझ्या बलबुत्यावर जेव्हा मी दारू थांबवली होती तर 11 महिन्यानंतर मी शेण खाल्लं होतं. पण इथे दारू का थांबली? इथे काहीतरी आहे. ती उच्च शक्ती, हायर पॉवर किंवा मला समजलेला परमेश्वर, जी बाहेरच्या जगात माझी दारू थांबत नव्हती, ते अल्कोहोलिकांच्या मीटिंगला आल्यानंतर दारू थांबली. जरी मला परमेश्वर दिसत नसल, पण मला परमेश्वराची इथे काहीतरी प्रचिती आली की इथे आहे, परमेश्वर आहे अल्कोहोलिकांमध्ये. मग तो चेअरमनच्या स्वरूपात होतो, बांधवाच्या स्वरूपात होतो, ते बांधव जे माझ्याकडे संदेश घेऊन आले होते त्यांच्या स्वरूपात होतो. मला इथे परमेश्वराची संकल्पना माझी जे बिघडलेली होती ती आता इथे माझी संकल्पना दुरुस्त झाली. आणि मी सुद्धा देव आहे हे मानायला लागलो. माझ्या मनातून एक विचार आला की तू कोण म्हणणार आहे देव नाही? देव आहे. आणि तो अल्कोहोलिकांमध्ये मला समजलेला परमेश्वर, तो माझा जो देव होता तो वेगळा. आता इथे मला माझी संकल्पना बदलली, मला समजलेला परमेश्वर. मग मी कोणालाही देव मानू शकतो, ती माझी संकल्पना. आणि अल्कोहोलिकांमध्ये स्पष्ट सांगण्यात आलं की तू परमेश्वराला मान की नको मानू. अल्कोहोलिकांना तेवढंच कार्य तुझ्यावर करणार आहे जेवढं करायचं आहे. तू जर परमेश्वराला मानत नसेल तर तुझी दारू थांबणार नाही, असं नाही होणार. तू परमेश्वराला मानत नसेल तरी तुझी दारू थांबवली. इथे परमेश्वर हा कनवाळू आहे, कष्टाळू नाही आहे. जो ते परमेश्वराला मानत नसेल त्याच्यावरही परमेश्वराची कृपा होते अल्कोहोलिकांमध्ये. जो परमेश्वराला मानतो त्याच्यावरही परमेश्वराची कृपा होते. आणि मग माझी परमेश्वरावर दृढ श्रद्धा जी होती गायब झालेली पुन्हा प्रस्थापित झाली. परमेश्वर आहे अल्कोहोलिकांमध्ये. त्यानंतर मला एक सूचना देण्यात आली, परमेश्वराची आता फक्त माझी ओळख झाली आहे. परमेश्वराची इच्छा काय आहे? परमेश्वराची एकच इच्छा आहे की जे चांगलं काम आहे ते परमेश्वराची इच्छा, जे वाईट काम आहे ते माझी इच्छा. आता जीवन आणि इच्छा परमेश्वराच्या स्वाधीन करणे हे परमेश्वराची इच्छा आहे. तर मी सुद्धा माझं जीवन आणि इच्छा परमेश्वराच्या स्वाधीन करण्याचा निर्णय घेतला.
केवळ निर्णय घेतला मी. कुठलंही कार्य नाही झालं माझ्या हातून, कृती नाही झाली. ही पायरी जी आहे निर्णय घेण्याची पायरी आहे, केवळ निर्णय. तर मी सुद्धा निर्णय घेतला. आणि परमेश्वराची इच्छा काय आहे? ज्या माझ्या इच्छा ज्या आहेत, माझ्या स्वार्थातून निर्माण झालेल्या इच्छा आहे. माझ्या इच्छा ज्या आहेत शेणखाण्याच्याच आहे. माझं जिथं जिथं स्वार्थ असेल त्या स्वार्थातून निर्माण झालेल्या माझ्या इच्छा म्हणजे माझ्या शेणखाण्याच्या इच्छा. त्या इच्छा मला सोडावं लागलं. पण त्याच इच्छा काय आहे माहीत आहे? मला आवडत्या इच्छा असतात. आणि माझ्या इच्छा कोणत्या मी परमेश्वराच्या स्वाधीन करतो? फक्त दारूबद्दलच्या. मी परमेश्वराला एकच विनंती करतो, परमेश्वरा माझी एकच इच्छावर तू लक्ष दे, की जी दारू पिण्याची माझी इच्छा आहे तिच्यावर तू लक्ष दे. कारण तीच इच्छा मला फार घातक आहे. आणि त्या इच्छेवर तू लक्ष दिलं तर मी बाकी सारं मॅनेज करतो. बाकी माझ्या ज्या इच्छा तशा राहू दे, त्याच्यात तू ढवळाढवळ करू नको. कारण त्या ज्या इच्छा आहे माझ्या आवडत्या इच्छा आहे. माझ्या कॉन्सर्टनं मला एकच विचारलं होतं, संपूर्ण इच्छा आणि जीवन केलं काय रे लक्षात नाही परमेश्वराच्या स्वाधीन. तर म्हटलं आता दारू सुटली, बाकी काय आहे? म्हटलं दारूच्या बाबतीत केली आहे इच्छा, पण बाकी इच्छेचं काय? ज्या तुझ्या घाणेरड्या इच्छा आहे, ज्या 3 नैसर्गिक प्रवृत्तीचं इच्छा निर्माण होता, त्या इच्छेचं काय? ज्या घाणेरड्या इच्छा निर्माण होता, ज्या तुला प्रिय इच्छा आहे. माझ्या पंथानं मला एकच प्रश्न केला, एखादी सुंदर स्त्री दिसली तुला, तुझा बघण्याचा दृष्टिकोन जो आहे वात्सल्याचा असतो का वासनेचा असतो? जर तुझ्यात वात्सल्याची भावना येत असेल, कदाचित जी सुंदर स्त्री आहे ही स्त्री माझी आई असती तर कदाचित या स्त्रीसारखा मी सुंदर, तिच्यासारखा सुंदर असतो. ही भावना तुझ्या लक्षात तुझ्या याच्यात येईल तेव्हा तू हे लक्षात ठेव म्हणे तर संपूर्ण इच्छा आणि जीवन परमेश्वराच्या तू स्वाधीन केलेला आहे. इथे फक्त निर्णय घेतलेला आहे मी, आता कृती बाकी आहे. ठोस केवळ निर्णय घेऊन काहीही चालणार नाही. मला परमेश्वराचा मार्ग शोधायचा असेल, परमेश्वराकडे जाणारे मार्ग जे आहे माझे कुंठित झालेले आहे. का कुंठित झालेले आहे? माझा अहंकार, माझा राग, माझी खुन्नस सारा गोडाऊन मी भरून ठेवलेला आहे डोक्यात. रागानं, खुन्नसनं, अहंकारानं 7 पापाचे गाठोडे हे सर्व मी जमा करून ठेवलेलं आहे. आणि हे 7 पापाचे गाठोडे जे आहे हे डोक्यावर घेऊन मी फिरून चांगलं जीवन जगू शकत नाही. चांगलं आयुष्य जगायचं असेल, मला चांगलं सुखी आणि आनंदी जीवन जगायचं असेल तर हे 7 पापाचे जे गाठोडे आहे हे मला कुठेतरी उतरावं लागेल. कारण हे 7 पापाचे जे गाठोडे आहे हेच मला परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग कुंठित करत आहे, रोखून ठेवत आहे. माझ्यात आणि माझ्या परमेश्वरात एक भिंत तयार केलेली आहे, कंपाऊंड वॉल तयार केली आहे, स्पीड ब्रेकर तयार केलेली आहे. तर मला ते स्पीड ब्रेकर जे आहे ते कमी करायचे आहे. तर ते स्पीड ब्रेकर मला कमी करायचे असेल तर माझ्यागत आयुष्याचं खोदकाम आणि शोधकाम करावं लागेल. मी माझ्यागत आयुष्यात किती नंगा होतो, किती घाणेरडा होतो, मी किती लोकांना त्रास दिलेला आहे, मानसिक, शारीरिक, लैंगिक अनेक तऱ्हे मी त्रास दिलेले आहे, अनेक गुन्हे केलेले आहे. ते गुन्हे मला ते कागदावर नोंद करावी लागेल, माझा आढावा तयार करावा लागेल मला. जोपर्यंत मी माझ्या गत आयुष्याचं पूर्ण लेखाजोखा तयार करत नाही तर माझं जे आयुष्य आहे पुढील सुंदर आयुष्य मी जगू शकत नाही, आनंदी जगू शकत नाही. मला आनंदी आणि सुंदर आयुष्य जगायचं असेल तर मला ह्या लेखाजोखा माझा
गत आयुष्याचा मी ज्यांना ज्यांना त्रास दिलेला आहे तो मला लेखाजोखा तयार करावा लागला आणि तो लेखाजोखा तयार करून एक अन्य व्यक्ती स्वतःपाशी आणि देवापाशी प्रत्येक पायरीमध्ये देवाचा संबंध आलेला आहे. पहिल्या पायरीपासून 12व्या पायरीपर्यंत देव. मला याच्यातूनच परमेश्वराचा शोध लागणार आहे. तर मला 5व्या पायरीमध्ये आढावा तर मीच लिहिलेला आहे. मग मीच आढावा लिहिला आणि मीच का मग वाचायचा, मीच का कबुली द्यायची स्वतःपाशी. हा एक प्रश्न, बिकट प्रश्न आहे. कारण मी स्वतःशीच प्रामाणिक नव्हतो. मी स्वतःशी जर प्रामाणिक असतो तर दारुड्या बंद नसतो. आज सोडतो, उद्या सोडतो, परवा सोडतो, 31 डिसेंबर येऊ द्या, आईची तेरवी होऊ द्या, मग दारू सोडतो. मी स्वतःशी प्रामाणिक नव्हतो. म्हणून मला स्वतःशीच आढावा वाचावा लागल, कबुली द्यावं लागल की माझा आढावा लिहिला का इतराचा आढावा लिहिला. माझी प्रामाणिकता मला तपासावं लागल. माझी नम्रता पहिल्या पायरीपासून 5व्या 4थ्या पायरीपर्यंत टप्प्याटप्प्यानं वाढत गेली का नाही गेली. तर मला टप्प्याटप्प्यानं माझी नम्रता वाढणार आहे, टप्प्याटप्प्यानं माझी प्रामाणिकता वाढणार आहे. तर मला माझी प्रामाणिकता जर तपासायची असेल, चेक करायची असेल, मी आढावा माझाच लिहिला का इतराचा लिहिला का माझे भयानक जे कृत्य होते ते सौम्य स्वरूपात करून लिहिले का आढाव्यामध्ये काही कट मारला. असली माल दबा दिया, नकली माल कौन सबको दिखाने के लिए रख दिया, असंही बरेचदा होते. पण मी स्वतः जेव्हा स्वतःची तपासणी करतो तर मला निदर्शनात येते की तू स्वतःचे किती प्रामाणिक आहे, स्वतःचे किती नम्र आहे, हे माझं एक लक्षात येते. मग देवापाशी त्याचप्रमाणे मला देवापाशी सुद्धा माझा आढावा मला वाचून दाखवावा लागल, त्याला सुद्धा कबुली द्यावं लागल. मी माझ्या आयुष्यात किती घाण कृत्य केलेले आहे आणि मला त्याच्यातून एक फिलिंग येईल की परमेश्वर मला या सर्व गुन्ह्यातून वाचू शकतो. जे काही मी गुन्हे केले आहे, जे काही कबुली देणार आहे, त्या गुन्ह्यातून मला हा परमेश्वर सुखरूप वाचू शकतो. आणि अन्य व्यक्ती जो आहे तो माझा स्पॉन्सर, माझा मार्गदर्शक, त्याला सुद्धा याचप्रमाणे मला कबुली द्यावं लागल, ओपनली सर्व सांगावं लागल, पूर्ण माझा 7-12 त्याच्यासमोर मांडावं लागल. तो कितीही घाणेरडा असो, कुठल्याही कृत्याचा असो, तो संपूर्ण घाणेरडा कृत्य जे काही झालं असेल, कुठली भीती न बाळगता निर्भय शोधक जो आढावा घेतला आम्ही, तर निर्भय शोधक त्याच्याकडे मांडायचा, कुठली भीती न बाळगता. त्याच्यानंतर मग 5वी आणि 6वी 7वी 8वी पायरी माझा स्पॉन्सर मला तयार करतो. 9व्या पायरीमध्ये मला इतरांची जी नुकसान भरपाई करायची आहे, जे काही मी नुकसान केलं आहे, अनेक प्रकारे नुकसान केलेलं आहे, आर्थिक, शारीरिक, मानसिक, लैंगिक अनेक नुकसान केलं आहे. ते नुकसान भरपाई करण्याकरता माझा स्पॉन्सर मला तयार करतो. मला तर यादी तयार करून देतो, कोणाला माफी मागायची आहे, कोणाचे पैसे चुकवायचे आहे, किती पैसे घेतले, आता किती पैसे द्यायचे आहे, कोणाला आर्थिक नुकसान पोचवलं होतं, शारीरिक पोचवलं होतं, हे सर्व मला तो 5व्या पायरीच्या अंतर्गत 9व्या पायरीची माझी तयारी करून घेतो. आणि जेव्हा मी 9व्या पायरीत इतरांना माफी मागतो, नुकसान भरपाई करतो, तर माझे जे 4थ्या पायरीमध्ये मी गृहशुद्धी म्हटल्या गेली आहे, ती गृहशुद्धी माझी 9व्या पायरीमध्ये क्लीन शीट होते. आणि मग मी क्लीन शीट झाल्यानंतर मी आता भीतीग्रस्त राहत नाही. माझे 4ही रस्ते मोकळे होतात. पूर्वी काय होतं माहिती आहे, ह्या रस्त्यानं जाऊ का त्या रस्त्यानं जाऊ, तो पैसे मागाल काय, त्याला आपण शिव्या दिल्या होत्या, तो काही अडवण काय, मारण काय, तोडल काय, ह्या अनेक भीत्या माझ्या मनात होत्या. पण आता त्या भीत्या राहिल्या नाही. एक स्वतंत्र मानव म्हणून मी जगू शकतो, कुठल्याही रस्त्यानं फिरू शकतो. आज मला ती भीती राहिली नाही. माझं दारूचं जे ऑब्सेशन आहे ते लिफ्ट झालेलं आहे. दारूची समस्या
दारूचा माझ्या मनात आता विचारसुद्धा येत नाही. विचार तर दूरची गोष्ट. आता होळीच्या दिवशी एक घटना सांगतो. आता शेअरिंग करून राहिलो मी आणि एका बांधवाच्या बाजूला जाऊन बसलो. नवागत होता. त्याचा तो पाण्यात तो बाटली होती की मी अशी एक घोट घेतला. घोट घेतल्यानंतर गळ्यात गेल्यानंतर काय लक्षात आलं का इथं खाली दारू आहे. आणि त्याच्यानंतर ही दारूवर लक्षात आल्यानंतर मी बाहेर गेलो. उलट्या केल्या बोटं घालून, तोंडात गोळा वगैरे केला, पण मला दारूचं ऑब्सेशन नाही आलं. हे का नाही आलं तर 1 ते 12 पायऱ्या 1 ते 9 पायऱ्यामध्ये माझं शुद्धीकरण झालं. त्या शुद्धीकरणामुळं मला कुठलीही भीती नव्हती. नाहीतर काय झालं असतं माहिती आहे, आता थोडासा एक घोट मारला तर अजून मारून देऊ, मग सांगून देऊ लोकांना. असं झालं भाऊ. पण तो कदापि विचार आला नाही. फक्त मी माझ्या स्पॉन्सरसोबत चर्चा केली तर स्पॉन्सरनं एकच सांगितलं का हा जो तुझा अनुभव आहे तो शेअर करायचा आणि प्रत्येक वेळेस कोणाच्याही बाटलीतलं पाणी पाहिजे तर वाद घेऊन बघायचा. तर मी आताही कोणाचं पाणी पितो तर वाद घेतल्याशिवाय पाणी पित नाही. म्हणजे माझ्यात जी सुधारणा झाली आता पायऱ्याच्या अंतर्गत मला परमेश्वर मिळायला लागला. 10व्या पायरीमध्ये परमेश्वराचं एकच म्हणणं आहे, आता घाण करू नको, तू शुद्धीकरण झालेलं आहे. जेव्हाची साफसफाई तेव्हाच कर. मुर्दा मेला त्याच दिवशी गाळा, त्याला तेल लावून कडक होण्याची वाट पाहू नका. जर कडक होण्याची वाट पाहाल आणि मग तेल लावाल तर तो कधीही नरम पडणार नाही, घरात दुर्गंधी सुटल. तर मला आता माझ्या जीवनात जे काही माझे कृत्य घडत असेल हे संरक्षण कवच दिलेलं आहे मला. आता 9 पायऱ्यामध्ये मी कुठल्याही भीतीग्रस्त राहत नाही. कुठलीही माझ्याकडून नुकसान झालं असेल, कोणाचं चुकी झाली असेल, कोणाला अपशब्द बोलला असेल तर आज माझ्यात मी तेव्हाच्या तेव्हाच त्याला माफी मागतो. परमेश्वरानं मला एक आता स्वारी शब्द दिला. कोणाचाही मला धक्का लागो का माझा कोणालाही धक्का लागो, चूक त्याची असो का चूक माझी असो, फक्त माझ्या तोंडातून एकच शब्द निघतो, स्वारी. हे शब्द का निघतात? हे परमेश्वराची कृपा आहे. हा माझ्या सोबत परमेश्वर सतत राहतो. 11व्या पायरीमध्ये ध्यान आणि प्रार्थना. माझी जाणीवपूर्वक परमेश्वराची जवळीक संबंध येणार आहे आता. ध्यान आणि प्रार्थनेच्या माध्यमातून मी रोज माझ्या घरानं परमेश्वराला सांगतो आणि माझी परमेश्वराची जवळीक साधतो. परमेश्वराची इच्छा काय आहे हे जाणून घेतो. आणि 12व्या पायरीचं जेव्हा मी काम करायला जातो, इतरांना संदेश द्यायला जातो, त्याच्या कुटुंबाची जी दशा, त्याची बायको गाविळवाणी जे व्याकुळ शब्दात बोलते, त्यांची दारू थांबली पाहिजे. आणि त्या व्यक्तीला जेव्हा मी मिटिंगला आणतो, कालांतराने काही दिवसात त्याची दारू थांबते. दारू थांबल्यानंतर त्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर जे हास्य असते, ते सुखी आणि आनंदी कुटुंब दिसते. तर मला खरा परमेश्वर त्या 12व्या पायरीत त्यांच्या त्या कुटुंबात आढळतो. तर मला 12व्या पायरीमध्ये परमेश्वर, त्या कुटुंबात परमेश्वर मिळतो, अल्कोहोलिक अनॅथमध्ये परमेश्वर मिळतो. मला बोलण्याची संधी दिली आणि धन्यवाद. आणि आंतरसमूह गडचिरोली ग्रामीण दक्षिण यांच्या माध्यमातून कार्यशाळा आज जे घेण्यात आली आहे, नवांकुर समूह अहेरी आणि आलापल्ली यांनी मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा शतशत आभारी आहे. असेच आम्हाला बोलण्याची संधी मिळत राहो. धन्यवाद. धन्यवाद. 12 पायऱ्या परमेश्वर यावर तसेच तिसरा विषय आहे मित्रांनो, सुरक्षा